राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे त्यांच्या गावी आलेले आहेत. 3 दिवस झालं ते या गावी आहेत आणि आता ते या ठिकाणी वृक्षारोपण करतायत. खरं तर या भागात ते आले, या ठिकाणी प्रत्येक वेळी ते आल्यानंतर ना इथं शेतीमध्ये रमत असतात, त्यांना फळझाडं इथं लावायला आवडत असतात आणि मोठ्या संख्येनं खरं तर इथला जो भाग आहे हा त्यांनी हिरवामय करून टाकलेला आहे. आता ते या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. शिंदे साहेब, तुम्ही आला की इकडे रमत असतात शेतीमध्ये आणि इथं त्याचबरोबर झाडही लावत असताय. झाड हे पर्यावरणासाठी दुसरं पर्याय नाहीये. वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे प्रत्येकाने, ही काळाची गरज आहे. त्यामुळे आलो की मी मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करतो, वेगवेगळ्या व्हरायटीची. आज हे ऍप्रिकॉटचं झाड आहे, त्यामुळे इथं ऍप्रिकॉट हा 3ऱ्या वर्षी याला फळ लागणार आहे. बरोबर. अगोदर ऍपल पण लावले आपण. ऍपल, सफरचंद येऊ लागलेत. बरोबर. आणि आज आवाकडू, ऍप्रिकॉट आणि प्लम असे 3 झाडं, 3 वेगळे झाडं लावतात. इथं कॉफीचा पण प्रयोग तुम्ही केला होता, त्याचबरोबर सफरचंदाचा प्रयोग तुम्ही केलेला होता, तो यशस्वी झालाय. हो, यशस्वी झालाय. कॉफी पण यशस्वी झाली आहे. मोठ्या प्रमाणावर तर कॉफीची पण लागवड या भागामध्ये आम्ही करतोय. एकूणच या ठिकाणी आल्यानंतर ना शेतात रमतात, त्याचबरोबर इथं फळझाडांची लागवड करणं त्यांना आवडत असताना मोठ्या संख्येनं इथं झाडांची लागवड त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तुषार तपासे, झी मीडिया, दरे, सातारा.